वडेट्टीवार साहेब बोला. अध्यक्ष महोदय, ही पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. कारण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत, ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळतंय. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामागचं षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर 0%, पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथले कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर. आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती. आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना, त्या वाचानं जरा ध्यानपत्र. त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय, आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड उघड इथे फसवणूक आहे. आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च खरी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय. पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही, सरसकट लूट चालली, सरसकट. आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल, इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये, कुठे कुठे साहेब? एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा, आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो, कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय
वडेट्टीवार साहेब कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे बघून सोडून द्या ना. मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा, सोडून द्या. भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनचे जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमानतद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा, तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असं येऊ द्या, त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सीसीआय संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय. याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती. मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले. त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला. त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत. त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल. कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब, हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे. आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय. ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचं म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली. कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं. तरी देखील 25%चा अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे. अध्यक्ष महोदय, सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय, सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष, 1 मिनिट 2 मिनिटं. सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्या पेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणीही केंद्रावरील FAQ चा माल असेल तर त्याला 5,328 रुपये प्रमाणे खरेदी होत आहे. ती चालली आहे, लाखो टन खरेदी केली आहे. ठीक आहे, बोला. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदयांना एवढंच विचारायचंय, आपण जे लेखी उत्तरात सांगितलंय की प्रश्न विचारला होता की 5,328 पेक्षा कमी भावानं सोयाबीन विकलं जाते खुल्या बाजारात, तर हे खरे नाही. हे अध्यक्ष महोदय जे उत्तर आहे सरकारचं हे शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणारं उत्तर आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 3,000, 3,500, 4,000 भाव नाईलाजानं सोयाबीन विकावं लागतंय आणि सरकार जर म्हणत असेल खरे नाही खुल्या बाजारात, हे उत्तरात चुकीचं दिलं अध्यक्ष महोदय. ह्याबाबत जरा मंत्री महोदयांनी उत्तर छापायच्या आधी किंवा देण्याआधी थोडा परिस्थितीचा विचार करावा. जर तुम्ही 3,500-4,000 सोयाबीन विकून सुद्धा हे खरे नाही म्हणून खोटे बोलत असाल तरी फसवणूक कोणाची करताय अध्यक्ष महोदय. आणि दुसरा प्रश्न, मंत्री महोदयांनी आता सांगितलं की आम्ही 120 कोटीचा बारदाना ऍडव्हान्स मध्ये खरेदी केला, तर मग धाराशिव जिल्ह्यातले 20 पैकी 12 केंद्र बारदाना अभावी का बंद आहेत ह्याचं उत्तर द्यावं. जर खरेदी केला असेल, तुमच्याकडे बारदाना असेल तर बारदाना अभावी खरेदी केंद्र का बंद आहेत
एक SOP ठरलेली आहे. एकतर खरेदी केंद्र उशिरा चालू, नोंदणी उशिरा चालू करायची, खरेदी केंद्र उशिरा चालू करायची आणि नंतर खरेदी केंद्र चालू नंतर बारदाना नाही म्हणून परत खरेदी केंद्र बंद. ही SOP ह्या पणन मंडळाची किंवा ह्या खरेदी केंद्राची गेल्या अनेक वर्षापासून आहे. तर अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण कमी भावानं खरेदी केंद्र जे शेतकऱ्यांना विकावं लागलं सोयाबीन, याबाबत जसं आपण मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना घेतली तसं मध्य प्रदेशची भावांतर योजना महाराष्ट्रात लागू करणार का, आणि खरेदी केंद्राच्या बाबतीत बारदाण्याबाबत जे खरेदी केंद्र बंद आहेत ते किती दिवसात चालू होतील याचं उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, मान्य सदस्यांनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपले मागच्यापेक्षा जवळपास 100 केंद्र 50 केंद्र हे अधिकचे आपण उघडलेले आहेत. आणि आपण या वेळेस सीझनच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पासून 21 मिनिटं झालेली आहेत हा, एका प्रश्नावर. अध्यक्ष महोदय, आपण पणन मंडळच्या माध्यमातून 120 कोटी रुपयाचा ऍडव्हान्स एक तास पेमेंट चालू आहे केला का हा प्रश्न? आणि बारदाना नाही, एकही केंद्र आपण जर असं हायलाइट केलं त्याच्या नाही, आपण याच्या बाबतीत स्पेसिफिक जर सांगितलं की हे केंद्र बारदानामुळे बंद आहे तर आपण त्याच्यावर कारवाई करू. कारण ठीक की आहे. आपण या वेळेस 120 कोटी रुपये ऍडव्हान्स भरले नाफेडला, NCCF ला, बबनराव लोणीकर आणि साहेब बोला. त्यांच्या माध्यमातून नवीन बारदाने सगळीकडे आलेले आहेत. अजून सुद्धा लोणीकर साहेब बोला. एक एक घेऊया, एक एक. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की यावर्षी आपण सोयाबीन खरेदी केंद्र काही प्रमाणात चालू केले आहेत. आजच्या तारखेतही काही बाजार समिती आहेत, काही शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्रासाठीचे प्रस्ताव DMOच्या मार्फत शासनाकडे पाठवलेले आहेत. त्याला लवकर मान्यता मिळत नाही. मान्यता देताना काही अधिकारी पैसे मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार 4 लाख रुपये मागतात, अशा प्रकारची लेखी तक्रार आष्टी येथील शेतकरी कंपनीच्या लोकांनी माझ्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. महोदय, सोयाबीन तर एकतर यावर्षी अतिवृष्टी होती, अडकाण्या झालेल्या आहेत, सोयाबीन खराब झालेलं आहे, त्याला बुरशी आलेली आहे आणि बाजारामध्ये सरास 3,000 रुपये क्विंटल. 23 मिनिटं झाली आहेत या प्रश्नावर. 3,000 रुपये अजून 2 मिनिटं देणार. 3,000 आपण रुपये pointed क्विंटल question विचारा. Pointed सोयाबीन प्रश्न विक्री विचारा. होत आहे, व्यापारी लुटत आहेत. शासनाचे हमी भाव केंद्र जे प्रस्ताव आले ते 8 दिवसाच्या आत आपण मंजूर करणार काय? कारण 50% सोयाबीन तर गेलं, आता बाजारात विकलं शेतकऱ्यांनी. शेतकऱ्यांना 1,000 रुपये पोत जास्त प्रश्न मिळतं. अध्यक्ष महोदय, CCIचं कापूस खरेदी केंद्र आहे, 150 गावाला एक केंद्र, मंठाला 150 गाव आहेत. साहेब प्रश्न विचारा. एकच दीड मिनिटं केंद्र राहिला, आहे. बाकी किती सदस्य आहेत? तर ते हे केंद्र जे आहेत ते किमान 50 गावाला एक CCIचं कापूस खरेदी केंद्र असावं. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांच्याकडे गोडाऊन असतो, जमीन असते, सर्व व्यवस्था असते, पण मागच्या काळामध्ये त्यांचा उपयोग झाला नाही. आणि मग यावेळेस अध्यक्ष महोदय, पणन मंडळाच्या माध्यमातून सगळ्या मार्केट कमिटींना मागेल त्या लोकांना आपण खरेदी केंद्र दिले, खरेदी विक्रीला पण दिले, FPO ला दिले, FPC ला दिले, विकास सोसायटीला ठीक दिले, आहे. असे जवळपास 600 केंद्र यावेळेस आपण दिलेले आहेत. प्रकाश सोळंके साहेब. अध्यक्ष महोदय, माझा बेसिक प्रश्न हा आहे की हे खरेदी केंद्र तुम्ही कधी सुरू करता? पीक ज्या वेळेस येतं, सोयाबीनचं मी उदाहरण देईन, बाजारामध्ये 3100 पासून ते 3700 पर्यंत सोयाबीन, माझ्या मतदारसंघामध्ये माजलगावचं उदाहरण देईल, 67,000 क्विंटल म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलं. आणि सरकारचं केंद्र नाफेडचं अजूनही सुरू झालेलं नाही. जबाबदारीनं सांगतोय मी, सोयाबीनचं केंद्र माजलगावला सुरू झालेलं नाही. मागच्या वर्षी प्रश्न पॉइंटेड प्रश्न, एकदम पॉइंटेड. माहिती देतो ना पहिल्यांदा. नाही नको, माहिती नको, अहो, प्रश्न काय विचारा. त्याशिवाय कळणारच नाही त्यांना. सगळी माहिती आहे, तुम्ही प्रश्न काही विचारा. माहिती नाहीये त्यांना, काही माहिती नाहीये. मी माहिती द्यायचा प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय. मागच्या वर्षी खाजगीनं 3,30,000 क्विंटल खाजगीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलं आणि नाफेडनी फक्त 17,000 क्विंटल खरेदी केलं. म्हणजे तुम्ही वाट बघताय की व्यापारी कधी खरेदी करल आणि मग आपल्या त्या व्यापाऱ्याच्या सोयीसाठी तुम्ही हमी केंद्र सुरू करताय. माझा आरोप आहे तुमच्यावरती.
तुम्ही उत्तर घ्या. व्यापाऱ्याकरता हे खरेदी उत्तर केंद्र घ्या. सुरू करता. मध्ये हे खरं आहे, माझ्यापेक्षा सोळंकी साहेबांना जास्तीचं कळतंय. त्यांचा अनुभव दीर्घ आहे, कधी मार्गदर्शन लागलं तर जरूर घेईल. अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट अध्यक्ष महोदय, ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे. मला नम्रपणे सांगायचंय की राज्यामध्ये 80 लाख क्विंटल 80 लाख मेट्रिक टन सोयाबीन येणार आहे आणि अध्यक्ष महोदय त्याच्यातली 25% ही आपण खरेदी करत असतो. ही इंटरव्हेन्शन स्कीम आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून, म्हणून साधारणतः 19 लाख मेट्रिक टन खरेदी करण्याची योजना आहे. म्हणजे याचा अर्थ काय, सगळ्याची सगळी सोयाबीन नाही, त्याच्या माध्यमातून रेट पडू नये, बाजारमधला रेट पडू नये म्हणून ही इंटरव्हेन्शन योजना असते. ठीक आहे. बाजारमध्ये कमी भाव असताना राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून 5328 प्रमाणे खरेदी करते. अनेक सदस्यांना एक मिनिट अनेक सदस्यांना या विषयावरती बोलायचं आहे, त्यामुळे वेळेचा अभाव असल्यामुळे या संदर्भातली बैठक 3 वाजता माझ्या दालनात मी लावतो. चला पुढे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16,419. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे अरे सामान याच्यात काय बोलायचं अध्यक्ष प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांना ठीक आहे, बसा, विज्ञान बसा. क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री तुमको नाही आगे. काय बोला नाही बोलणार. ठीक आहे, बसा जागेवर बसा. बोलायचं आहे की नाही? मग बसा. ठीक आहे, लक्षात घ्या. हे बघा, बसा. नाना भाऊ, आता मला बोलू दे ना, तुम्हीच बोलणार का सारखं? त्यामुळे 1 मिनिट बघा. 28 मंत्री महोदय असं काय करता? 28 मिनिटं झालेली आहे त्या प्रश्न आपण घेऊन. आपल्याकडे सभागृहात आपल्याला अनेक विषयांवर न्याय द्यायचा असतो. वेळेचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं की या विषयावरची चर्चा सभागृहात झाली आहे, अधिक चर्चा आपल्याला करायची आहे. 3 वाजता माझ्या दालनात ज्या सदस्यांना या विषयावरती आपलं मत मांडायचं असेल त्यांनी यावं. ते मी रेकॉर्डवरती घेईन. चला. ही चुकीची प्रथा पाडू नकात आपण. पाडू नकात. सभागृहात चर्चा झाल्यानंतर दालनात बैठक घेतल्यानंतर प्रश्न राखायचा प्रश्न येत नाही. बोला नाना भाऊ बोला. सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांनी या बसा तुम्ही. प्रश्नाच्या उत्तरावरच आक्षेप घेतलेला. अध्यक्ष महाराज, तुम्ही हा प्रश्न वाचा. म्हणजे तुम्हाला या नाना भाऊ 29 मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो. अजून किती करणार? और 8 शेतकरी आत्महत्या करतात. लावली आहे ना, 3 वाजता बैठक लावली आहे. शेतकरी आत्महत्या करतात आहेत या सरकारच्या धोरणावर. मला प्रश्न वाचा. मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे, बसा. पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना, कोल्हापूर, अमरावती, लातूर, अकोला, नागपूर, नांदेड, चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले. खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता. हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याला राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा. अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या. म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. याला उत्तर खालती बसा. या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे. मला सभागृहात तुम्ही नाही आता असं चालणार नाही. या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे. ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा. प्रश्न क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, 16,479. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे
अध्यक्ष माननीय अध्यक्ष मोदयांनी रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. चला नाना भाऊ. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाहीये. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही आपण तंबी द्यायची गरज नाहीये. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे. नाना भाऊ, मी बैठकीतही शासनाला गरज पडल्यास योग्य निर्देश देऊ शकतो. आपण बसा. प्रश्न क्रमांक 2 चला सुरू करा. प्रश्न क्रमांक 16,479 विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहे.